तुम्ही काही फॉर्मल शिक्षण वगैरे घेतलेलं का? हो, झारापकर बर, अशी इन्स्टिट्यूट होती. शिवण माझं चांगलं होतं, म्हणजे फिनिशिंग चांगलं होतं. तो माझ्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉईंट आहे. तिथे मला खरं काय ते समजलं की यातलं गमक काय आहे. बिझनेस टू परत एज्युकेशन असं कसं? तो एक दिवशी मला म्हणला, अरे म्हणला, तू सगळ्याच गोष्टी सांगतोस ते तिथं बरोबर निघतायत, तू का नाही चालू करत हे असलं काही फॅशन डिझाईनचं? 1000 वॅटची म्युझिक सिस्टीम आणि हे ते सगळं, आणि ब्युटी पिजन आणखीन फॅशन शो असं आम्ही एकत्रित केलं होतं, फ्रीडम 50 नावाने. साताऱ्यात रवींद्र शहाणे हे नाव तर नक्कीच लोकांना. मला रवींद्र शहाणे म्हणून साताऱ्यात ओळखतच नाहीत कोणी. मग रवींद्र शहाणे म्हणून कोणी जर हाक मारली तर जी पुण्यात आल्यानंतर माझं रवींद्र हे नाव एस्टॅब्लिश झालं. बर, पिंटो फॅशन्स होतं की नाही. हो, मी घरातला सगळ्यात छोटा म्हणून मला घरी पिंटू म्हणायचे, म्हणून पिंटो फॅशन्स. आणि मला साताऱ्यात सगळेजण पिंटू, मागच्या पिढीतल्या कुणालाही विचारलं तर कोणीही सांगेल की पिंटू शहाणे म्हणलं तर मला कोणी ओळखतं. बर, हे जास्त कुठं पब्लिश करू नका, मी आपलं सांगतोय, पण अशी कंडिशन आहे. तर असा तो सगळा ITFDचा प्रवास होता. पण प्रवास म्हणजे तो साताऱ्यात, आणि तुम्ही आता माझ्या माहितीप्रमाणे तरी लॉंग टाइम पुण्यात आहात. हो, त्याचं कारण असं झालं की माझी मोठी मुलगी आणि माझा मुलगा हे दोघं जण शिक्षणासाठी, मुलगा पण चांगला गातो, त्यामुळे त्याला गाण्याच्या शिक्षणासाठी म्हणून मी इथं ठेवलं होतं, आणि माझ्या मुलीला हॉटेल मॅनेजमेंट करायचं त्यासाठी. ओके. 1 वर्ष आम्ही पुण्यात ठेवलं हॉस्टेलमध्ये, त्यांना प्रायव्हेट रूम हॉस्टेलमध्ये घेऊन सगळं करून दिलं. पण कधीच तोपर्यंतच्या आयुष्यात सातारा सोडून बाहेर पडलेली नव्हती कोणी, त्यामुळं त्यांना इथं ते झेपेना सगळं, त्यांची तब्येती खराब व्हायला लागल्या, हे व्हायला लागलं. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेतला की आपण पुण्यात शिफ्ट व्हावं. आणि त्यावेळी आल्यानंतर असा विचार होता की 3 दिवस, कारण ह्या दरम्यानच्या काळामध्ये ही इन्स्टिट्यूट आणि माझं दुकान या दोन्ही गोष्टी असताना माझ्या 86 मध्ये आमचं लग्न झालं होतं माझं. आणि 86 मध्ये लग्न झाल्यानंतर माझी मिसेस ही दोन्हीकडे मला साथ द्यायची. तिने खूप त्यामध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट होती, इन्स्टिट्यूटमध्ये पण आणखीन दुकानामध्ये पण. जेव्हा मी इन्स्टिट्यूटचं बघीन तेव्हा ती दुकानात असेल, असं कारण अशा पद्धतीची खूप चांगली साथ मिळाली. मग आम्ही ठरवलं होतं की 3 दिवस ती सातारला जाईल, 3 दिवस मी सातारला जाईन, असं आपण मॅनेज करू, असं आमचं ठरलं होतं. पण पुण्यात आल्यानंतर इथं एवढे बिझी झालो. बरोबर. हे पुण्यात इतकी डिस्टन्स एवढं जास्त आहे, सगळं आहे, त्यामध्ये एका दिवसात तुम्ही 2 गोष्टी 3 गोष्टी करूच शकत नाही. बरोबर. त्यामुळे मग ते सगळं आम्हाला कॅन्सल करावं लागलं, मग आम्ही ते बंद करून टाकलं. त्यावेळी आम्ही बंद केलं सातारा. पुण्यामध्ये आल्यानंतर मी माझा CV बनवून बऱ्याच पुण्यातल्या इन्स्टिट्यूटला वगैरे दिला होता. अच्छा, म्हणजे टुवर्ड्स तुम्ही वर्क गेले मग? हा, कारण दुसरा तेव्हा काही पर्याय नव्हत्या. ओके. त्यावेळी मला तेच करणं भाग होतं, तर मी सगळीकडे गेलो. आणखीन बऱ्याच इन्स्टिट्यूटला मी माझे CV दिले. CV वगैरे आत्ता म्हणतोय, आत्ताचे शब्द आहेत माझे अर्ज दिले होते मी सगळ्यांना. आणि मला 1-2 ठिकाणी कॅम्पमध्ये एका इन्स्टिट्यूटमध्ये मी जात होतो. ओके. त्याच वेळेला स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पण मी आणि माझी मिसेस, तिथे कॉलेज आहे बघूया म्हणून आम्ही गेलो होतो. बघितलं कॉलेज, एवढं मोठं कॉलेज आणि ते होतं, तर ते बघितल्यानंतर मी काय आता म्हणजे इथं अर्ज द्यावा का न द्यावा असं होतं. पण ज्या मैत्रिणीचा मी उल्लेख केला ना मागाशी, जी NID शिकली होती, तिनेच मला स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे प्रिन्सिपल मंजू हुंडेकर मॅडम, त्यांचा नंबर दिला. आणि ती मला म्हणली तू फोन कर मॅडमना. आणि म्हणलं ठीक आहे. कुठल्या सालाचं म्हणताय तुम्ही साधारण? हे 2005 ची गोष्ट आहे. ओके. 2005 पासून तुम्ही? हा, 2005 ला मी पुण्यात आलो. आणि मग मी मॅडमना फोन केला, त्या म्हणल्या की ठीक आहे, तुम्ही उद्या अर्ज इथं आणून द्या, मला CV तुमचा द्या. माझे इंटरव्ह्यू घेतले गेले. ओके. मला ऍक्च्युली काम पण करून बघितलं गेलं.
प्रॅक्टिकली कसं काय आहे ते सगळं त्याने बघितलं. ज्या अतिशय अवघड वाटतील किंवा अवघड आहेत त्या गोष्टी मॅडमनी मला प्रॅक्टिकली करायला लावल्या. आणि त्यावेळेला खरं तर जी झुकी मशीन आहे, हो स्टिचिंग मशीन, हां, मी तोपर्यंत इलेक्ट्रिक मोटरच्या मशीनवर सुद्धा कधी बसलेलो नव्हतो. आणि मी 2005 पर्यंत त्या मशीनवर मी बसून मला तर काही करायची गोष्टी होत्या. एक ड्रेपिंगचं त्यांनी सांगितलं होतं आणि एक पॅटर्नचं सांगितलं होतं, एक स्टिचिंगचं होतं. या सगळ्या गोष्टी मी त्यांना करून दाखवल्या. त्या बघितल्यानंतर मॅडमनी ताबडतोब सांगितलं की तुम्ही मला भेटायला केबिनमध्ये या. केबिनमध्ये गेलो. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की मला 27 तारखेला तुम्हाला तुमचं पहिलं लेक्चर मी अरेंज करते. ओके. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या स्टुडंटना माझं पहिलं लेक्चर झालेलं आहे. डायरेक्ट पीजी. बरं, आधेमध्ये काहीच. डायरेक्ट पीजी. तेव्हा पीजी नुकतं चालू केलेलं होतं. 2च स्टुडंट होत्या. ओके. त्यातली एक रश्मी गिडवानी म्हणून एक स्टुडंट होती आणि दुसरी निनोष्का म्हणून. ती निनोष्का तर आता गोव्याची डिझायनर आहे मोठी. बरं. सस्टेनेबल याच्यावरती खूप चांगलं काम करते ती. खूपच चांगलं काम आहे. तर ती डिझायनर होती. त्या दोघी स्टुडंट. त्या दोघी माझ्या स्टुडंट. पहिलं लेक्चर माझं त्यांच्याबरोबर झालं. बरं. आणि तिथनं या जर्नीची सुरुवात झाली माझ्या. म्हणजे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणा आणि फॅशन. म्हणजे साताऱ्यात आम्ही शिकवायचो ते फॅशन डिझायनिंग जे होतं ते टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग होतं. पण इथं प्युअरली फॅशन डिझायनिंग मी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला आल्यानंतर मग मी शिकवायला सुरुवात केली. आणि त्यावर माझा खरंच इतका चांगला अभ्यास झालेला होता की पहिल्याच लेक्चरच्या वेळेला मॅडम मला काही नोट्सच्या प्रिंट देते म्हणल्या. जेव्हा मला कौल शिकवायचं आहे तुम्हाला, तुम्ही आत्ता जे करून दाखवलं तर कौल तुम्हाला शिकवायचं आहे पहिल्या लेक्चरमध्ये, तर तुम्हाला त्याच्या नोट्स देते. त्यावेळी मी मॅडमना सांगितलं होतं की मॅडम त्याची काही आवश्यकता नाही आहे. हेलेन आर्मस्ट्रॉंगच्या पुस्तकामध्ये इतक्या नंबरच्या पानावरती हे कौलचं आहे. इतकं मला पाठ होतं, इतका मी अभ्यास केला होता. आय कॅन बिलीव्ह दिस. कारण आम्हाला शिकवताना तरी तुमच्या हातात एकदाही आम्ही पुस्तक बघितलेलं नाही. तुम्ही सांगायचे आणि आम्ही लिहायचो. किंवा तुम्ही कधी थोडंफार ड्रॉ करून दाखवायचे आणि आम्ही लिहायचो. पण नोट्स अशा मी आज सगळ्यात कधीच नाही बघितल्यात. किती पण काहीही डिझाईन असू द्या. मे बी अभ्यास ऍब्सोल्युटली तुमचा त्या अभ्यासामुळं. आणि हे परत की हे जे काही करून घेतलंय माझ्याकडनं पहिल्यापासून ताळकोकळे सर माझ्या आईने, त्या सगळ्या गोष्टी तिकडनंच तुमचे स्ट्रॉंग होते बेस. त्यामुळे ते सगळं शक्य झालं. पण मग स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं जे तुम्ही म्हणजे फॅशन आणि कपडे चं डिझाईन क्रॅक करणं किंवा ही एक वेगळी स्ट्रीम, पण इन जनरल फॅशन आणि ह्याचा तुम्हाला काही नवीन एक्सपिरियन्स मिळाला का एवढ्या वर्षात? कारण आता ऑलमोस्ट जर का तुम्ही आजपर्यंत करता तर 20 वर्ष होईल. पण जर तुम्ही म्हणाल 16 वर्ष तर माझी सर्व्हिसच झाली. तेच 16 वर्षांची माझी सर्व्हिस. त्या सर्व्हिस मध्ये तुम्ही तुमच्या आधीच्या एक्सपिरियन्स व्यतिरिक्त काय काय नवीन एक्सपिरियन्स केलं? खूप गोष्टी शिकलो. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रॉपर फॅशन डिझायनिंगचं शिक्षण ज्या पद्धतीने घेतलं तर स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये जेवढे सगळे फॅकल्टीज होते आमच्या वेळेला, ते सगळे फॅकल्टीज प्रत्येक आपापल्या विषयात स्ट्रॉंग होते. बरोबर. त्यामुळे त्याचा तुम्हाला पण अनुभव आहे चांगला. उमेश सर आहेत, हे आहेत, बरेच जण आहेत. त्यामुळं ते शिक्षक सगळे चांगले होते. ॲटमॉस्फिअर सगळं फॅशन डिझायनिंगचं म्हणून होतं. या व्यतिरिक्त एकतर अशी गोष्ट आहे की मंजू मॅडमनी, आता मंजू मॅडम तर तुम्हाला पण माहिती आहे, मंजू मॅडमनी या गोष्टीत माझं तेवढे स्किल बघून माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला. त्यामुळे माझी खरी जर्नी चालू झाली इथली. आणि मग ज्या वेळेला हे चालू झालं त्यावेळेला भारतामधल्या सगळ्या क्राफ्टची ठिकाणं आहेत, हे आहेत, ते आहेत, दिल्लीला जायचे, जयपूरला जायचे, इकडं जायचे, तिकडं जायचे, ह्या सगळ्या गोष्टी. इव्हन इंटरनॅशनली सुद्धा मी रोम, इटली, पॅरिस सगळं
स्टुडंट बरोबर जाऊन त्यांच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर करून हे सगळं एक्सप्लोअर करायला मिळालं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी म्हणजे ज्याला निफ्ट म्हणतात, त्या निफ्ट मुंबईमध्ये आमचं बेसिकली तुम्ही शिकायच्या आधीची गोष्ट आहे, त्यावेळेला निफ्टची आपलं कोलॅबरेशन होतं. ओके. त्या कोलॅबरेशनमुळं फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम असे, त्यामुळे निफ्टमध्ये जाऊन सुद्धा आमचे 2 ट्रेनिंग प्रोग्राम झालेले आहेत. ते सगळं करायला मिळालं आणि खूप वेगवेगळ्या पद्धती, किती वेगळ्या पद्धती डिझाईन्स आणि हेन म्हणजे सारखी डोक्याला चालना होती आणि खूप काही शिकायला मिळालं. इवन ड्रेपिंगसुद्धा मी सॉफ्टमध्ये असताना शिकलो आहे. SNDTमध्ये होम सायन्सचा कोर्स होता आणि होम सायन्सच्या मास्टरच्या कोर्सला ड्रेपिंग आणखीन पॅटर्न मेकिंग ह्या 2 गोष्टी सब्जेक्ट होते. ते 2 सब्जेक्ट जे होते त्यापैकी पॅटर्न मेकिंगसाठी त्या सगळ्या स्टुडंट यायच्या. ओके. त्यांना मी पॅटर्न मेकिंग शिकवायचं. आणि ड्रेपिंगच्या वेळेला मग ड्रेपिंगचं काय तर मंजू मॅडमनी तवावाला मॅडमना बोलवलं, तर त्या अतिशय एक्सपर्ट होत्या त्यातल्या, तर त्या आल्या ते शिकवायला आणि त्यांनी त्या स्टुडंटना शिकवलं, त्यांच्याबरोबर मी पण शिकलो. आणि त्यावेळी ते खरं मला ड्रेपिंग म्हणजे काय ते समजलं. पण तवावाला मॅडमनी पण म्हणजे तिसऱ्या गुरु जर मानायचे असतील तर परत तवावाला मॅडम आहेत, की ज्यांनी मला इन डिटेल सगळ्या गोष्टी शिकवल्या अतिशय व्यवस्थित पद्धतीने, अगदी परफेक्ट पद्धतीने. त्यामुळं मी ड्रेपिंगमध्ये सुद्धा आत्ता तर माझी सगळ्या कॉलेजेसमध्ये चालली मॉड्यूल्स ड्रेपिंगवरचीच आहेत. आम्ही तर एक्सपिरियन्स घेतलाच आहे आणि तुमचा हा त्याचा बेनिफिट आहे. त्यामुळं तसा मला खूप फायदा झाला. म्हणजे शिकवता तुम्हीही शिकले असं नाही. एक सांगतो निश्चित की कुठल्याही कलेच्या क्षेत्रात शिक्षण हे कधीही संपत नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मी सर्वज्ञ आहे त्या दिवशी तुम्ही संपलात. तुम्हाला कायम जमिनीवर राहायला पाहिजे आणि तुम्हाला कायम शिक्षणाच्या मोडमध्येच राहिलं पाहिजे. ते जर राहिलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने राहू शकता. येस, ऑलवेज अ स्टुडंट. आणि ह्या क्षेत्रात असं नाही आहे की ही मुलगी आहे, ही स्टुडंट आहे, ही काय मला शिकवणार, ह्यांच्याकडनं काय मी शिकणार, असं काही नसतं. एक उदाहरण देतो. मी दिल्लीला असताना ज्या कंपनीत काम करायचो त्यांच्याकडे एक पेठे इंजिनिअरिंग वर्क्सची एक एजन्सी होती. ते लेथ मशीन माहीत असेल कदाचित, लेथ मशीनचे चक बनवायचे. तर ते चक त्यांच्याकडे आलेले होते खूप मोठ्या इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यात एक प्रॉब्लेम आला होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पेठे इंजिनिअरिंग वर्क्सचा इंजिनियर आला होता तिथे. आणि त्या चकमध्ये वरपासून खालपर्यंत होल्स असतात अशी सगळी, ज्याच्यात ते नट बीट सगळे बसतात, त्याच्याने तो फिट होतो. तर ती अशी 15-20 होल होती आणि ते त्यांनी ठेवलं. आणि सगळे इंजिनियर विचार करतायत की हे 15 इंच वरनं खालपर्यंत मार्किंग घ्यायचं कसं. आणि असा सीन होता. आणि असं ठेवल्यानंतर जे तसा एजेड असा वर्कर होता, म्हणजे बिगारी म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचा माणूस, त्यांनी असं ठेवलं आणि त्यांनी पटदिशी, म्हणजे त्याला काहीही बाकीचं नाही, त्यांनी पटदिशी अशी खालची माती, सिंपल खालती मातीची जमीन होती, माती अशी उचलली आणि सगळ्या होलमधून अशी टाकली ते खाली बरोबर. आणि ते बरोबर खालती आलं. ज्यावेळी मी जेवायला गेलो, म्हणजे हे तुम्ही इमॅजिनच करू शकत नाही की असं काय होऊ शकतं. हा तो एक्सपिरियन्स आहे. हाच तो एक्सपिरियन्स आहे की जे कुणालाही समजलं नाही, एवढ्या शिकलेल्या लोकांना सुद्धा समजलं नव्हतं. त्या साध्या वर्करनी असं फक्त माती काढून वर टाकली आणि ते खालपर्यंत सगळे मार्किंग मिळाली आणि ते इतकं परफेक्ट झालं. संध्याकाळपर्यंत तो प्रकार पूर्ण होऊन आम्ही परत पण आलो. किती गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आता त्यासाठी हा माणूस काय मला शिकवणार, ह्याच्याकडनं मी काय शिकणार, असं काहीही नसतं. त्या माणसाने सुद्धा सगळ्या इंजिनियरला काहीतरी शिकवलं त्या दिवशी. हा एक त्यातला भाग आहे. हे कायम असलं पाहिजे. म्हणजे गुड टू हिअर की तुमचा फुल टाइम एक्सपिरियन्स एज्युकेशनल शिकवायचा आणि शिकायचा दोन्ही झालेला आहे. पण मग सर, आता शिकवण्यात एवढी वर्ष गेलेली आहेत, पण जेव्हा तुम्ही 2022 मध्ये आता रिटायर झाले
तेव्हा काय तुमचा प्लॅन काय होता? तुमच्या डोक्यात काय चालू होतं, की आता पुढे काय करायचं? का थांबायचं इथे का कसं? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तोपर्यंतच्या आयुष्यात म्हणजे मी जरी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये होतो तरीही मी घरी काम करायचो. ओके. घरी काम करायचो. कारण सुरुवातीला लागल्यानंतर तेवढा पगार आणि तेवढं सगळं नव्हतं आणि मी मुलांच्यासाठी आलो होतो तर मला ती सगळी जबाबदारी होती. तर मी घरी काम करायचो. माझी मिसेस, इथं पण मी सांगतो की माझी मिसेस सगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन सांगून आली होती की आम्ही ड्रेस शिवतो, तर तुमचे काही असतील तर द्या वगैरे, अशी परिस्थिती. ही 2005चं सांगतोय. त्यावेळेला आम्ही मग लोकांनी आणून दिले ड्रेस, मग ते मी शिवले आणि मग ते चालू झालं होतं. मग नंतर अशा काही अपॉर्च्युनिटीज येत गेला. पुण्यामध्ये आल्यामुळं ते सगळे बदल झाले की फेमिनाच्या कव्हर पेजवर वगैरे जे काही फोटो येतात किंवा हे होतं, ते जे ड्रेसेस असतात की नाही, ते प्राची खाडे म्हणून कॉस्ट्युम डिझायनर आहे, जी मुंबईला आहे. आधी पुण्यात होती तर मुंबईला आहे. भरपूर नावाजलेली आहे. तर ती माझ्याकडे मापं, आणखीन कापड आणि ते सगळं आणून द्यायची की हा ड्रेस पाहिजे आणि ते मी बनवून द्यायचो कायम. अशी खूप कामं मिळाली आणि खूप कामं मी करत गेलो. म्हणजे माझा तो टच मी सोडला नव्हता. मी शिकवते म्हणून काम करण्याचं माझं काही थांबलेलं नव्हतं. मी ते चालूच ठेवलं होतं. ओके. त्यामुळे आता मग आफ्टर रिटायरमेंट पण तुम्ही तो टच नाही. आता कसं झालं माहितीये का की इतके वर्ष काम करण्याची इतकी सवय लागलेली आहे की मी सुरुवातीला थोडे दिवस मी घरी थांबलो होतो. मुलं वगैरे म्हणायला लागले की तुम्ही इतक्या लहानपणापासून वयाच्या साधारण 11-12 वर्षापासून मी काम करायला लागलो, तेव्हापासून तुम्ही आत्तापर्यंत काम करताय, बस झालं, आता तुम्ही घ्या विश्रांती. म्हणून तसा विषय झाला होता घरी. थोडे दिवस ते पण विश्रांतीचे एक बघितलं मी, पण नाही जमलं काही मला. त्यांनी मी आजारीच पडायला लागलो. त्यापेक्षा आपण या क्षेत्रात राहावं आणि काम करत राहावं असंच माझ्या डोक्यात होतं. तसं मला सिम्बायोसिसमध्ये किंवा MIT लोणी, MIT कोथरूड या सगळ्या ठिकाणी बोलवत आहेत नेहमीच. इव्हन आत्तासुद्धा एक उद्यापासून माझं मॉड्यूल चालू आहे. बरं. हां. तर तिथे मला फक्त मी यावेळी काय केलं, मला थोडंसं रिस्ट्रिक्ट केलं. म्हणजे मला असं की काही इन्स्टिट्यूट बोलवत होतं की तुम्ही व्हिजिटिंग म्हणून आमच्याकडे यायला लागा. ओके. तर मला आता बांधिलकी नको होती अशी पूर्ण. म्हणजे तुम्ही व्हिजिटिंग म्हणून यायला लागला की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाऊन थांबायचं, मग काम असेल नसेल मग इकडची तिकडची दुसरी कामं करा वगैरे, मला काही करायचं नव्हतं. म्हणून मी सांगितलं की मॉड्यूल वाईज असेल तर मी करतो. त्याप्रमाणे माझी मॉड्यूल्स आत्ता सुद्धा सगळीकडे चालू आहेत. ओके. अशी कॉलेजेस मला बोलवतात. मध्ये औरंगाबादला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये पण मला बोलवलं होतं. तिथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये जे टीचर्स आहेत फॅशनमधले, त्या सगळ्या टीचर्सचं ट्रेनिंग प्रोग्राम होता. त्यांना शिकवण्यासाठी म्हणून मला बोलवलं होतं. असे खूप गोष्टी चालू असतात. त्याच्या बरोबरीने मी म्हणलं की तरीसुद्धा आपलं असं काहीतरी, बरेच दिवसापासून माझ्या डोक्यात होतं की आपलं असं काहीतरी असावं किंवा आपलं असं काहीतरी असावं म्हणण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की काय होतं माहिती आहे का की मी तुम्हाला शिकवलं, हां, तुम्ही जेव्हा ग्रो होता ना त्याचा आनंद जो मला मिळतो ना तो खूप मोठा आहे. माझे स्टुडंट मोठे होत आहेत याचा आनंदच खूप मोठा आहे. शिकवणाऱ्या माणसाला, खऱ्या गुरुलाच त्या गोष्टी समजतात. त्यामुळे त्याचा आनंद खूप वेगळा आहे. आज MIT मध्ये मी जातो, MIT कोथरूडला मी जातो. MIT कोथरूडला जी फॅशन डिझायनिंगची HOD आहे ती कीर्ती कुलकर्णी, ही माझी 17 वर्षापूर्वीची स्टुडंट आहे. म्हणजे आज त्या HOD आहे. असे सगळ्या ठिकाणी आहे. आज जिथं बघाल तिथं तेच आहे. तर ह्या सगळ्या मोठ्या झाल्यात आपल्या शिक्षणाने आणि त्या सगळ्या रिस्पेक्ट करतात. काय माहीत नाही माझ्यात असं काय होतं ते, मी माझं जे होतं ते मी माझं होतं तेच फक्त शिकवत गेलो, पण त्यांना सगळ्यांना रिस्पेक्ट आहे माझ्याबद्दल. मग असे जेव्हा काही घडतं तेव्हा ते चांगलं वाटतं.
म्हणून असं झालं की आपल्याकडे एवढं जे नॉलेज आहे हे सगळं नॉलेज आपल्याबरोबर जाईल, ते ज्यांना वाटता येईल त्यांना वाटावं, असा एक विषय डोक्यात होता. म्हणजे त्यासाठी काही ना काहीतरी करायचं असं होतंच. पण याचबरोबर आत्ता आणखीन एक गोष्ट काय घडली आहे की ज्या ज्या फॅशनच्या स्टुडंटना मी भेटतोय इन द सेन्स ज्यावेळी शिकवायला जातो तेव्हा तिथं इंटरॅक्शन जे होतं त्यामध्ये असं लक्षात येतं की काहीतरी मिसिंग आहे, जे काही चाललंय ते मिसिंग आहे काहीतरी. खूप दिवस मला हा त्रास होत होता की काहीतरी मिसिंग आहे. नंतर लक्षात आलं की काय आहे ते. काय होते की स्टुडंटना थेअरी सगळी शिकवली जाते, प्रॅक्टिकल पण शिकवलं जातं, पण या सगळ्या प्रकारामध्ये सिलेबस ठरलेला आहे आणि त्याला टाइम बाउंड आहे, तेवढ्याच वेळेत ते करायचे. त्यामुळे ते किती शिकवलं जाणार किंवा काय केलं जाणार याला काहीतरी लिमिट आहे, तेवढ्याच वेळेत ते करायचे. त्यामुळं त्यांना ज्या पद्धतीचं यायला पाहिजे ते स्टुडंटना येत नाहीये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टुडंटची पण आता हेच वेगळं आहे, ॲटिट्यूडच वेगळा आहे. एक तर स्टुडंट हल्लीचे, तर मी आत्ताची पिढी बघतोय, ती स्टुडंट सगळे केवळ आणि केवळ ग्लॅमर म्हणून या फील्डकडे बघतात आणि ग्लॅमर म्हणून बघून ते येतात. त्यामुळं यायची, मजा करायची, मस्ती करायची या स्टाईलमध्येच असतात. आपण काय खरंच शिकतोय, आपलं झालं का काही शिक्षण किंवा काय झालं, तर हे कोणालाही काही फारसं देणं घेणं नसतं. फार कमी स्टुडंट आहेत, सगळेच तसे असतात असे नाही, चांगलं काम करणारे, सिन्सिअरली करणारे पण स्टुडंट आहेत, दोन्ही दिसले. पण मग त्यांच्याकडं ह्या टाइम बाउंड ह्याच्यामुळं म्हणा, कशाहीमुळं म्हणा, त्यांच्यापर्यंत ते नॉलेज तसं इम्पार्ट झालेलंच नाही, रिस्ट्रिक्टिव्ह. हां, मग ते इम्पार्ट जे झालं नाही, ही जी गॅप आहे ना, ही गॅप कुठेतरी भरून निघाली. जर त्या स्टुडंटना त्या कोर्सच्या बरोबरीने हे जर थोडंसं मिळालं तर ते कुठल्याही गोष्टीला पोचू शकतील, कुठल्याही स्तराला पोचू शकतील चांगल्या पद्धतीने, असा एक विचार आला. आणि म्हणून मग मी माझं असं काहीतरी चालू करायचं. बरं, हे सगळं करत असताना आपण ऑनलाईन करूया की जेणेकरून सगळ्यांना, म्हणजे मला ही एक खंत होती की आत्ता मी पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये शिकवायला जातो, वाय नॉट अदर कॉलेजेस. जे माझ्याकडे स्किल आहे ते ऑल ओव्हर इंडियातल्या कुठल्याही फॅशन कॉलेजला चालण्यासारखं आहे. ॲब्सोल्युटली, ऑल ओव्हर इंडिया काय, ग्लोबली सुद्धा चालण्यासारखं आहे. मग आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट का करायचं? बरोबर. आता जो काही जमाना चाललाय, तुमच्या बरोबर आम्हाला चाललं पाहिजे ना. हो, तुम्ही ऑनलाईन आहे तर चांगलं आहे, कारण डिजिटल एज आहे सध्या. मग ते आता त्या ठिकाणी आम्हाला पण जायला पाहिजे, म्हणून त्या पद्धतीने करावं असा एक मनात विचार आला. त्या दृष्टीने काही रिसर्च केला. तुम्हाला एक चांगली गोष्ट माहिती की मी कुठलीही गोष्ट करताना करायची म्हणून काहीतरी केली असं मला कधी आवडत नाही. त्यामुळे ह्याचा परत रिसर्च झाला, सगळं झालं आणि मग आम्ही ठरवलं, म्हणजे मी एजन्सीशी बोललो, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी ज्या असतात किंवा ब्रँड मॅनेजमेंटच्या, त्यांच्याशी मी बोललो की काय असलं पाहिजे किंवा कसं असलं पाहिजे, माझ्याकडं काय आहे. आणि आत्तापर्यंत आम्हाला शोकेस करायची कधी माहितीच नाही ना, इतके वर्ष मार्केट करायची कधीच नाही. 16 वर्ष स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये काम केलंय मी. शिकवताना असा एकही फोटो माझ्याकडे नाही, एकही फोटो नाही, कारण त्यावेळी त्याची आवश्यकताच नव्हती, असं कधी वाटलंच नव्हतं. आणि मग आता असं लक्षात आलं की त्यांच्याशी बोललं पाहिजे की हे कसं करायचं. मग बोलल्यानंतर त्यांचं म्हणणं असं की ही तुमची जी मोठी लेगसी आहे, हे जे तुमच्याकडं एवढं चांगलं काही आहे, तर हे जर तुम्ही दुसऱ्यांना द्यायचा विचार करत असाल तर यू शुड बी अ ब्रँड. तुम्ही ब्रँडपेक्षा तुमचं नाव कमी नाही आहे, तर तुम्हीच ब्रँड म्हणून राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मी नाहीतर दुसरी कुठल्या नावाने करायचं वगैरे असं चाललं होतं, पण त्यांच्या सल्ल्याने मी रवींद्र शहाणे या नाव मग त्याच नावाने ब्रँड करायचं असं फायनल केलं. आणि आता त्याचे कोर्सेस चालू करतोय आम्ही लवकरच.
तर सर मग आता रवींद्र शहाणे या ब्रँडच्या अंडर तुम्ही काय काय स्पेसिफिक सर्व्हिसेस ऑफर करणार हे सांगू शकाल का? रवींद्र शहाणे ब्रँडच्या अंडर सगळ्यात मी सांगितलं तसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण तयार केलेला आहे. बरोबर आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी म्हटल्याप्रमाणे ही जी स्टुडंट्स ला मिळणारं शिक्षण आत्ताचं आणि त्यांच्या अंडरस्टँडिंगमध्ये जी गॅप निर्माण होतीये ही गॅप भरण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. बरोबर आहे. हे त्यांना सगळं मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. हे त्यांना शिकवलं जावं. त्यासाठी मी आत्ताच्या स्थितीत इनिशियली 3 कोर्सेस वेगवेगळे डिझाईन केलेले आहेत. एक जो कोर्स आहे तो अतिशय बिगिनर्ससाठी आहे. म्हणजे जे आत्ताच फॅशन डिझायनिंगच्या कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली आहे किंवा शिकतायत असेही असू शकतात स्टुडंट ज्यांना कॉलेजमध्ये तेवढं शिकलं नाही त्यांनी किंवा गेले नाहीत किंवा काही असेल व्हॉटेवर. यामध्ये कॉलेजेसचा काही दोष नसतो. त्यांना त्या याच्यात जायला लागतं, करायला लागतं. पण तिथे समजा नाही समजलेलं किंवा काही नाही आणि त्यांना व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने साध्या सोप्या भाषेत शिकायचे तर त्या लोकांना सुद्धा हा बिगिनर्सचा कोर्स करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त ज्यांचा फॅशन डिझायनिंगची काहीही संबंध नाही, काही संबंध नाही, अगदी नवशिकेत त्यांचा संबंध नाही. आणि कसं आहे की आता सगळ्या कॉलेजेसची जर फी बघितली आपण तर सगळीकडे ऑलमोस्ट 4.5 ते 5 लाख रुपयाच्या दरम्यान पर इयर एवढी फी आहे. 4 वर्षाच्या कोर्सचे इतके पैसे सगळेच जण अफोर्ड करू शकतात अशातला भाग नाही. बरं फायनली तुम्ही एवढं सगळं केल्यानंतर तुम्ही बुटीक चालू करणार असता किंवा बाकी काय असतं तर त्यासाठी लागणारं नॉलेज जर त्यांना अफोर्डेबल रेटमध्ये मिळालं तर त्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. हा एक दुसरा उद्देश आहे. तिसरी अशी गोष्ट आहे की पूर्वी मी शिवणकाम करायचे, पूर्वी मला यायचं, पण आता बरेच वर्षात हे नाही. पण आता माझ्या मुलीसाठी मी काही करायचं आहे, मलाही करायचं आहे, ते शिकायचं आहे. अशा कितीतरी गृहिणी आहेत ज्यांना आता निवांतपणा थोडासा आला आयुष्यात तर आता मी ते करीन. किंवा इव्हन रिटायर्ड आता ज्यांना वेळ आहे लाईफमध्ये की पण त्यांना असं म्हणजे करायचे की आता मला ती माझी राहिलेली अपुरी इच्छा आहे ती मला पूर्ण करायची असंही असू शकतं. माझ्याकडे आपल्या कितीतरी स्टुडंट तुला माहिती आहे की अब्रॉड आहेत. तर कॅनडाला असलेल्या कितीतरी स्टुडंट आहेत. त्या स्टुडंटचं पण आमचं असं आता सगळ्यांचीच माझा कनेक्ट चांगला आहे तर सगळ्यांची माझं काही ना काहीतरी बोलणं होतं. नेहमी कोणाचे फोन येतात, काही अडलेलं असेल तर फोन येतात, असं चालूच असतं. तर त्यांच्याकडनं असं समजलं की सगळीकडं महाराष्ट्र मंडळ आहेत. इथं तर कितीतरी बायकांची अशी इच्छा आहे की आपण असं जर कोणी शिकवलं तर आपण शिकावं, आपल्यासाठी करावं. तिकडे तर अजूनच महाग, कारण काही खूप महाग पण आहे आणि ते त्या पद्धतीचं म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन नाही. आणि ह्या सगळ्या प्रकारात आणखीन एक मोठा धागा आहे म्हणजे फॅशन डिझाईनच्या शिक्षणाचा एक अशी लेवल सगळ्यांच्या डोक्यात बसली आहे की तो इंग्लिशमध्ये असतं, ते असंच असतं, तसंच असतं. म्हणजे ती टर्मिनॉलॉजी ते सगळं ऐकून बरेच जण एकदम घाबरतात. मी विचारणारच होते की कुठल्या भाषेत तुम्ही विचार करताय. तेवढ्यासाठी मी शिकवताना त्या इंग्लिशचा बाऊ काही ठेवत नाही. ज्या ठिकाणी जी टर्मिनॉलॉजी पाहिजे जी इंग्लिशमध्येच सांगायला पाहिजे ते इंग्लिशमध्येच सांगितलं जातं, पण ते हिंदीमध्ये पण समजावलं जातं. आणि ज्यांना मराठीच पाहिजे त्यांना मराठीमध्ये पण सांगितलं जातं. तर आपण तिन्ही भाषांमध्ये हा कंबाईन करून हे सगळं तिन्ही भाषांमध्ये शिकवतोय. म्हणजे कुणालाही ते कुठल्याही ले मॅनला सुद्धा ते समजू शकेल अशा पद्धतीचं. आणि ज्या गोष्टी जी गॅप मी म्हणलं ना ती गॅप साधी सिंपल एक उदाहरण देतो. एक साधं उदाहरण आहे. एक सरळ रेषा अशी आणि तुला आता एलाईन तर माहिती आहे, एलाईन असते ते हाही सरळ रेषा आहे, हे सेंटर आहे. करेक्ट. आणि एलाईनसाठी तुम्ही ही रेष तिरकी करता, बरोबर आहे की नाही? अशी तिरकी रेष. मग असं सांगितलं जातं की इथनं एवढं अंतर घेऊन ही रेष तिरकी करा, असं असतं. बरोबर आहे. आणि नंतर सांगितलं जातं की खालून म्हणजे खालची जी बॉटम लाईन आहे या बॉटम लाईन पासून एक पर्टिक्युलर अंतर 1.5 इंच 1 इंच वरती जा आणि इथे शेप द्या, कर्व द्या. बरोबर आहे. हे सगळ्यांना शिकवलं जातं. सगळ्या कॉलेजेस फॅशनमध्ये तर सांगितलं जातं. बरोबर आहे. त्याचा खूप उपयोग केला जातो. तर ते
ते कधीच कोणी स्टुडंट विचारत नाहीत की ते का वरती जायचं, कधीच नाही विचारत. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. म्हणजे स्टुडंटना याचा प्रश्न का पडत नाही की असं का वरती यायचं, हा माझा मला पडलेला प्रश्न आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, ते 1.5 इंच का जायचं, ते अर्धा इंच का जायचं, ते 1 इंच का जायचं, व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दॅट, हे कोणी समजून घेत नाही. काय व्हायला लागलंय, असाइनमेंट काय आहे, इथून 10 इंचचा, तिथं 1.5 इंच वरती घ्या, इथनं शेप द्या, हे करा, ही असाइनमेंट सबमिट केली, याचे मला मार्क्स मिळाले, विषय संपला. हा जो काय ॲटिट्यूड चाललाय की नाही, हा जो मुलांचा हे आहे ना, याच्यामुळं सगळा प्रॉब्लेम आहे. हे जर ह्यात तुम्ही काय शिकला, मग त्यामध्ये मी स्टुडंटना विचारतो प्रत्येक वेळेला की तुम्ही काय शिकला, तर सगळे सिलेबस वाचून दाखवतात की आम्ही बॉडी ब्लॉक शिकलो, आम्ही हे शिकलो, आम्ही ते शिकलो, ते शिकलो. अरे तुम्ही काय शिकला, तो तर सिलेबस आहे, तुम्ही काय शिकला याचं उत्तर कोणाकडेही नसतं. दुर्दैवी बाब आहे, याचं उत्तर कोणाकडे नसतं. पण ह्या प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे, ते का करायचं ह्याला लॉजिक आहे. साधी गोष्ट सांगतो, स्लॅशेस द्या आणि नॉचेस द्या, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्लॅश द्या आणि नॉच द्या सांगितलं जातं. स्लॅश कुठे द्यायचा आणि नॉच कुठे द्यायचा आणि का, याचं उत्तर आहे कोणाकडं नाही. मग जिथं स्लॅश देतात तिथं आम्ही नॉच देतोय, नॉच देतात स्लॅश देतोय. पण हा मग म्हणजे काय माहिती का, की कुठली गोष्ट का करायची हे जर तुम्हाला माहितीच नसेल आणि तुम्ही ते माहिती करून पण घेतलं नाही, तर तुम्ही त्या गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने उपयोग ॲज अ डिझायनर करणार कसा, मॅनिप्युलेट करून किंवा इम्प्रोवाइज करून. बरोबर. मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं आहे, फॅशन डिझाईनमध्ये फक्त 3 प्रिन्सिपलवर फॅशन डिझाईन संपूर्ण चालतं अख्ख्या जगातलं. संपूर्ण जगामध्ये एक डार्ट मॅनिप्युलेशन, एक ॲडेडफुलनेस आणि एक कंटुरिंग, हे 3च प्रिन्सिपल आहेत. त्याच्यावरती सगळी पुस्तकं आहेत, त्याच्यावरतीच सगळं आहे. आणि अख्ख्या जगात एकही गोष्ट ह्या 3 गोष्टीच्या बाहेर जात नाही. मग तुम्हाला शिकायचे काय, या 3च गोष्टी शिकायच्यात. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही खऱ्या शिकलात ना, तर जगातलं कुठलंही डिझाईन तुमच्यासाठी नथिंग आहे. तुम्ही वाटेल ते करू शकता, वाटेल ते. मग सर हे सगळे पॉइंट्स म्हणजे जसे तुम्ही म्हणले 3 प्रिन्सिपल्स किंवा अंडरस्टँडिंग ऑफ द लॉजिक बिहाइंड कुठलीही स्टेप, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या कोर्समध्ये काय म्हणतात सिक्वेन्समध्ये बरोबर नवशिक्यांना इंटरमिजिएट असं सगळ्या इन्कल्केट केल्या आहेत का, आणि कुठल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 3 कोर्सेस म्हणले आहात, तर फर्स्ट कोर्समध्ये काय एक्सपेक्ट करू शकतो, मीडियम लेवल म्हणजे इंटरमिजिएट लेवलच्या कोर्समध्ये काय एक्सपेक्ट करू शकतो, आणि ॲडव्हान्स लेवल ह्या कोर्सेसमध्ये आम्ही काय एक्सपेक्ट करू शकतो, हे तुम्ही थोडंसं माहिती देऊ शकाल. याच्यामध्ये मी जसं सांगितलं की पहिला जो कोर्स आहे तो बिगिनर्स आहे. एक तर सगळ्यात पहिल्यांदा कोर्स जॉईन करतानाच मी सगळ्यांना सांगतो आणि सांगणार, तुम्हाला पण मागे सांगितलेलं आहे की तुम्ही एक्सपेक्ट करू नका एवढंच शिकला म्हणजे मला काहीतरी यायला पाहिजे. म्हणजे घरच्यांची जे जनरली अपेक्षा असती, 1 वर्ष झालं अजून तुला पंजाबी ड्रेस नाही शिवतायत, अशी एक अपेक्षा असती. हा कोर्स त्यासाठी नाही आहे ना, तुम्ही एका वर्षात सगळं नसतं. तर आपण एक बिगिनर्स कोर्स केलाय जो 3 महिन्याचा आहे, ज्याच्यामध्ये अगदी बेसिक सगळ्या गोष्टी आहेत, अतिशय बेसिक आहेत. पण ते बेसिक मात्र मी म्हणल्याप्रमाणे ते स्ट्रॉंग केलं जाणार. म्हणजे ते बेसिक, आणि त्यासाठी मी तेवढ्या प्रमाणात त्यांच्याकडनं काम करून पण घेणार. तरच ते स्ट्रॉंग होते, मला माहिती आहे, ते मी करून घेणार. तर ते बेसिक आहे. त्यानंतर इंटरमिडिएट कोर्सला मी काय केलंय की त्याच्या पुढच्या काही गोष्टी आहेत. सिलेबसमध्ये जनरली काय होतं माहिती आहे का, सिलेबस जशी सेट करून दिलेला आहे ना, त्यावेळेला त्या 4 महिन्यात ते सगळं संपवायचंच असतं. बरोबर, टाइम बाउंड. पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट पूर्ण आली, तुम्ही परफेक्ट झालात की मग दुसरी गोष्ट द्यायची, या हिशोबाने मी दुसरा कोर्स केला. त्या कोर्समध्ये त्या पुढच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंट्रोड्यूस होतील. मग त्यामध्ये डार्ट मॅनिप्युलेशन हे सगळ्या गोष्टी आहेत. हां, पण ते प्रॉपर इंट्रोड्यूस होईल, म्हणजे तुम्हाला समजेल काय करतोय ते.
कारण अजून मला वाटतं तुम्ही शिकून इतके दिवस झाले किंवा हो. तुम्ही डाट कुठल्या गोष्टीसाठी आहे याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का, मला कोणी सांगावं. मी आता म्हणजे पुढचा प्रश्न असा येणारच होता की माझ्यासारख्या किंवा माझ्या बॅचच्या किंवा पुढे मागे म्हणजे शिकलो आहोत. आता मी 2020 पास आउट आहे फॅशन डिझायनिंग तसं बघायला गेलं तर. त्यानंतर काम केलंय, आता पुढचं बिझनेसचं शिक्षण घेतलंय वगैरे वगैरे, आता स्वतःचा व्यवसाय सुरू करतेय. पण तरीही कुठेतरी असं वाटतं की अजून पॉलिशिंगची गरज आहे आपल्या नॉलेजला, किंवा स्पेसिफिकली गार्मेंट कन्स्ट्रक्शन, पॅटर्न मेकिंग ह्या विषयांवर. तर आमच्यासाठी तुम्ही कुठला कोर्स सजेस्ट कराल, किंवा काय टाइमलाईन इन टर्म्स ऑफ आधी हे शिका मग हे शिका, आणि मग म्हणजे दोन्ही नॉलेज जे आधीचं आहे आणि जे तुम्ही आता नवीन आम्हाला देतात ह्याचा आम्ही कुठे वापर करू शकू? यासाठी माझा तिसरा कोर्स आहे, तो ॲडव्हान्स म्हणून आहे. ओके. त्या ॲडव्हान्स कोर्समध्ये या बाकी सगळ्या गोष्टी आहेत. ओके. अर्थातच आम्ही ही गोष्ट क्लिअर केलेली आहे, माझ्या वेबसाईटवर पण ती आलेली आहे आता, ओके, की पहिला कोर्स कोणीही घेऊ शकतं, त्याच्या बाबतीत कुठलाही प्रॉब्लेम नाही. एनीबडी कॅन एनरोल. येस. पण सेकंड कोर्सला कुणाला असं पाहिजे की पहिल्या कोर्समध्ये तुम्ही या गोष्टी शिकवतात त्या आमच्या झाल्या आहेत, त्या मला येतात, ओके, तर मला डायरेक्ट सेकंड कोर्सला यायचं आहे. ओके, तर ही कॅन अप्लाय फॉर दॅट. ओके. दोन्ही पहिल्या कोर्समधलं सगळं आमचं बऱ्यापैकी झालं, यातलं मला येतं, यातलं नॉलेज आहे. जसं की आता तू म्हणलीस की तुम्हाला ते सगळं येतं, तुम्ही ते शिकलेलं आहे, तर तुम्हाला तुमच्यासाठी ॲडव्हान्स कोर्स आहे. पण इंटरमिडिएट कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स या दोन्ही कोर्सला अट एकच आहे की तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, तुमचं नॉलेज चेक होईल की तुम्ही म्हणताय की मला हे येतं, ते जर येत असेल तर जे मी पुढे शिकवणार ते तुम्हाला झटकन येणार आहे. बरोबर. जर ते तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तिथं स्ट्रगल करत बसणार, तुमचा तो कोर्स वाया जाईल कारण नसताना. तर तसं होऊ नये म्हणून तिथं आम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे, आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर जर पास झालं तर तुम्हाला तो कोर्स देणार आहे. ओके, नोटेड. आणि मग तुमच्या ब्रँड अंडर तुम्ही म्हणले कन्सल्टन्सी सुद्धा तुम्ही करणार आहात, सो त्याचं स्वरूप काय असेल? स्वरूप वेगळ्या पद्धतीत असू शकतं, कारण ही कन्सल्टन्सी आहे. बरोबर. आता आपल्या बऱ्याचशा स्टुडंट आहेत किंवा इव्हन बाहेरचे सुद्धा एन्क्वायरीज असतात. मध्ये एक आम्ही प्लास्टिक बॉटलपासून फॅब्रिक बनवणारी कंपनी आहे, त्या कंपनीचा त्यांनी ते फॅब्रिक बनवून मोदीजींना पाठवलं होतं, आणि ते मोदीजींना आवडलं आणि त्यांनी ते फॅब्रिक मागून स्वतः जॅकेट करून घातलं. G20ला त्यांनी ते घातलं, G20 समिट झाल्या त्या. तर त्यांनी घातल्यानंतर ते त्यांनी प्रमोट झालं सगळं, आणि मग यांच्याकडे त्यासाठी भरपूर ऑर्डर्स आणि त्यांनी यायला लागल्या. पण त्यांच्याकडचा त्या जे मास्टर्स वगैरे होते त्यांना तो जॅकेट आणखीन याच्या संदर्भातलं तेवढं नॉलेज नव्हतं, आणि त्यांना ते पाहिजे होतं. तर त्यावेळी मी त्यांना कन्सल्टन्सी दिली होती. 10 दिवस मी मास्टरना घेऊन जाऊन राहून त्यांच्या मास्टरना शिकवून त्यांच्या सगळ्या लोकांना आमच्या मास्टरनी शिकवलं की प्रत्येक स्टेप अन स्टेप कशी कराल, काय कराल वगैरे, ह्याच्या सगळ्याचं कन्सल्टन्सी दिली होती. अशी खूप जणांची असती. मध्ये एक लॅक्मे फॅशन वीकसाठीच्या याच्यासाठी पण एका युनिटला मी कन्सल्टन्सी दिली होती. ओके. की गारमेंट कुठल्या टाईपची असली पाहिजे, कुठल्या टाईपची म्हणण्यापेक्षा गारमेंटची फिनिशेस कशी असली पाहिजे, ओके, क्वालिटी कशी मेंटेन व्हायला पाहिजे, याच्या बाबतीत मी दिली. बरोबर. काही ब्रँड्स मार खातात व्हेन इट कम्स टू क्वालिटी और कन्स्ट्रक्शन किंवा डिझाईन्स तर एकदम मस्त असतात, पण त्याचं एक्झिक्युशन नसतं. डिझाईन नुसतं दिसायला चांगलं दिसतं पण एक्झिक्युशनच काही नाही, असा थोडासा तो भाग येतो. तर त्याच्या बाबतीत कन्सल्टन्सी दिली होती. आणि नंतर आता आपले बरेचसे स्टुडंट पण अशा व्यवसायात आहेत, तर त्यांना पण बऱ्याच वेळेला लागतं तेव्हा ते फोन करतातच की तुमची काही मदत मिळेल का. पण आता मी ती ऑफिशियली द्यायला लागणार आहे. आता ते काही कोणाला पाहिजे असेल तर, पण मग त्या बाबतीतला प्रत्येकाचा स्कोप ऑफ वर्कच वेगळा असतो, स्ट्रक्चर पण वेगळं, स्ट्रक्चर वेगळं असेल, त्यानुसार जे काय असेल ती कन्सल्टन्सी हा एक वेगळा भाग आहे. ओके, लवली. या व्यतिरिक्त जसं आपलं मागाशी बोलणं झालं की फक्त पुण्यामध्ये किंवा इकडं सीमित न राहता ऑल ओव्हर इंडिया किंवा इव्हन अब्रॉड सुद्धा आपण हे करू शकतो. तर त्यासाठी मी काही वेगळी मॉड्यूल्स जी सिलेबस मध्येच नाही आहेत कुठं,
ओके. हे सिलेबसमध्ये एक टिपिकल शिकवलं जातं हो, ना. हो. या व्यतिरिक्त त्या पुढचं काही वेगळं असं Extra, दिलं जात नाही, एक्स्ट्रा दिलं जात नाही. पण आपल्या कॉलेजमध्ये सॉफ्टमध्ये सुद्धा आपण स्टुडंटना काही वेगळी मॉड्यूल्स बाहेरच्या लोकांना बोलवून दिलेली आहेत, बरोबर, की काहीतरी एक्स्ट्रा इनपुट त्यांना मिळावं म्हणून. बरोबर. तशा पद्धतीची वेगळी मॉड्यूल्स तयार करून ओके. मी आता ते सध्या त्याच ह्याच्यात आहे की ती मॉड्यूल्स मी तयार करतोय आणि ती सगळ्या कॉलेजेसना Value addition म्हणून. व्हॅल्यू एडिशन म्हणून दिली जातील. ओके, लिंक्डइन वर पण माहिती असतील, त्यामुळे ते कुठल्याही कॉलेजला ते होऊ शकतं आणि त्या पद्धतीने ते. आणि हे सगळं ठरवत असताना माझे ठरलेले क्लासेस किंवा हे हॅम्पर होऊ नयेत म्हणूनच मी सगळं ऑनलाईन ठेवलेलं आहे. येस. म्हणजे मी जर उद्या जयपूरला गेलेलो आहे माझं मॉड्यूल घ्यायला, तर त्यावेळेला हे क्लासेस थांबले असं काही होता कामा नये ना, म्हणून मी ते केला तशाच पद्धतीने ठेवलेलं आहे. ओके. तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन सगळ्यांना कुठे एक इन वन प्लेस कुठे मिळू शकते रिगार्डिंग ऑल द मॉड्यूल्स, रिगार्डिंग युअर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आणि जे तुम्हाला कसं रीच आउट करू शकतात ह्याबद्दल तुम्ही सांगा. बेसिकली आपली वेबसाईट आहे. ओके. माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. ओके. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती रवींद्र.शाणे नावाने. ओके. त्याच्यावरती सगळीच माझी भरपूर फॅशन रिलेटेड भरपूर इन्फॉर्मेशन जी ऑलरेडी त्याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि टाकत राहतोय कंटिन्युअस. म्हणजे शिकणाऱ्या मुलांना एक सारखा काही ना काहीतरी नवीन नॉलेज किंवा थोडं एक्स्ट्रा नॉलेज मिळत राहावं हे मी त्याच्यात करतोय. माझे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत ड्रेपिंगवरचे काही केलेले. ड्रेपिंगचा कोर्स आम्ही आता डिझाईन केलेला नाही आहे. ओके. तर याच्यासाठी नाही की ऑनलाईन कोर्स घेत असताना समोर त्यांच्याकडे पण डमी असणं आवश्यक आहे, जे आम्ही सांगेन तर समोर कसं होणार. तर असा काही भाग आहे, त्यामुळं त्यासाठी आम्ही काही दिवसानंतर ड्रेपिंगचं पण चालू करणार आहे. आणि या सगळ्याची इन्फॉर्मेशन माझ्या वेबसाईटवर पण आहे. कालच आम्ही वेबसाईटवरती कोर्सेस लॉन्च केलेले आहेत आणि आता सगळे डायरेक्ट एनरोल करू शकतात. तिथं तुम्ही प्रत्येक याचा कंटेंट काय आहे, काय काय नाही, फी स्ट्रक्चर काय आहे, हे सगळं डिटेल्स त्याच्यावरती आहेत. ओके, परफेक्ट. आणि त्याच्यावरती तुम्ही सगळं करू शकता. यामध्ये आणखीन आम्ही ही पण ॲडिशनल गोष्ट देतोय की कोर्स एक सिंगल कोर्स कुणी केला तर त्यांना एक कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या कोर्सचं मिळणार आहे. ओके. बिगिनर्स लेवल, जी कुठली लेवल असेल त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट त्या स्टुडंटना मिळेल, ऑफिशियल सर्टिफिकेट मिळणार. आणि या व्यतिरिक्त 3ही कोर्स जे एकत्र घेतील त्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट पण आपण देणार आहे. ओके. 3ही कोर्स कम्प्लीट केला आणि डिप्लोमा सर्टिफिकेट मी देणार आहे. ओके. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही सर्टिफिकेट पण आपण ऑफर करतोय. ओके. मी एवढी गॅरंटी देतो की हे 3 कोर्स केले ना, जे 3ही कोर्स एकत्र घेतील त्यांना कुठलीही फॅशन, माझा चॅलेंज आहे, त्यांनी 1000 डिझाईन्स माझ्यासमोर घेऊन यावीत, नाहीतर 1,00,000 डिझाईन्स घेऊन यावीत. मी जी शिकवते त्याच्या बाहेर एकही गोष्ट नाही या प्रत्येक डिझाईनची मी दाखवून देईन आणि 100% ते त्यांचा व्यवसाय चालू करू शकतात. म्हणजे सगळे एक्सपर्ट्स या ह्याच्यातून बाहेर पडणार. 100%. कारण जे नकोय ते शिकवायचंच नाहीये मला. ओके. जे त्यांना उपयोगी आहे आणि जे खरंच उपयोगी आहे. आपल्याला काय झालं माहिती आहे का की आत्ता जे काही बाहेर सगळीकडे मिळतं, बुटीकला पैसे काय जास्त देता तुम्ही? कस्टमायझेशन आपल्याला हवंय तसं. कस्टमायझेशन ते काय टेलर करतो त्याला काही कस्टमायझेशन म्हणत नाहीत का? ते पण कस्टमायझेशनच आहे. आपल्याला हवी तशी डिझाईन रोक तशीच म्हणजे आपल्याला तसं बनवून पाहिजे. बऱ्याच वेळा होत नाही टेलरकडून, काहीतरी फसतच. आता काय झालंय माहितीये का, आता मार्केटमध्ये ढिगभर कोर्सेस आहेत, सगळ्या क्षेत्रात ढिगभर कोर्सेस आहेत. आणि आता एक नवीन पेव फुटलेला आहे की तुम्हाला हेही शिकायचं का, 99 रुपयात रजिस्टर करा, लगेच शिका. हे 99 रुपये, 150 रुपये, 200 रुपये हे पण चाललेत. आणि काही कोर्सेस तर असे आहेत बाजारात आता की तुम्हाला सभ्यासाची लेंगा शिकायचा का, तर तुम्ही एनरोल करा, तुम्ही सभ्यासाची लेंगा शिकणार. असं जर होत असतं ना तर खूप वेगळी गोष्ट होती. मोठा प्रश्न असा आहे, मला खरं लोकांना विचारायची ही गोष्ट
तुम्ही असले कोर्स करताना विचार करा. आणि तुम्ही आयुष्यभर कोर्स करत राहणार आहे का? हो, म्हणजे उद्या म्हणजे हे तुम्ही आज शिकायचंय हे शिकायचं म्हणून हा कोर्स केला, उद्या त्याच्यापेक्षा वेगळं आलं ना की ते तुम्हाला माहितच नसतं, कारण ते कसं केलं माहितच माहितीच नसतं. नाही. मग दुसऱ्या वेळेला तुम्ही दुसरा कोर्स करणार, मग तिसऱ्या वेळेला तिसरा कोर्स करणार. त्यातले बेसिक्सच माहित नाही. हे सगळं करण्यापेक्षा हा जो माझा कोर्स आहे, हा जो कोर्स केला तर कुठल्याही प्रकारचं गारमेंट तुम्हाला करता येईल याची गॅरंटी मी देतो कुठल्याही परिस्थितीत. आणि याचं एक सिंपल साधं उदाहरण आहे. आत्ता तुम्ही ऐकल्याप्रमाणे मी शिकलो की कोणत्या साली? 80. 1980 साली मी शिकलोय. 1980 साल आणि आत्ता आहे 2025. किती वर्ष गेली मध्ये? 45 वर्षाचा कालावधी आहे. 45 वर्षामध्ये फॅशन किती प्रमाणात बदलत गेली? भयंकर. म्हणजे तुम्ही म्हणायचे तेव्हा फक्त ब्लाऊज आणि आता तर काय काय वेगळं. बरोबर आहे ना. पण ही जी बदलत गेलेली फॅशन आहे त्याचा आम्हाला काही प्रॉब्लेम आला का? नाही आला, कारण आमचा बेस पक्का आहे आणि एक्झॅक्टली काय केल्यानंतर काय होतं हे लॉजिकली माहिती आहे. म्हणून हे नको असेल तर काय करायचं किंवा हे जर जास्त पाहिजे असेल तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी कॉमन सेन्सनी सुद्धा ओळखता येतात. फंडामेंटल्स एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग. करेक्ट. ओके. त्यामुळं सगळ्यांनी ह्या सगळ्या कोर्सच्या मागे धावायच्या ऐवजी असा कोर्स करावा की ज्या ठिकाणी त्यांना सगळं एकत्र मिळेल. हा त्यातला उद्देश. अप्रतिम. थँक्यू सर. एक शेवटचा खूप गमतीशीर आणि असा क्युरिओसिटी म्हणून प्रश्न, की तुम्ही जर का ह्या फील्डमध्ये फॅशन फील्ड, टेलरिंग फील्ड जसं तुम्ही म्हटले, ह्या साईड मध्ये नसतं करिअर केलं, परिस्थिती काय जे काही म्हणजे ज्या रिझन्समुळे, तर तुम्हाला कशात करिअर करायला आवडलं असतं? कुठल्या वेगळ्या? मला करिअर करायला आवडलं असतं हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण जर मी यात आलो नसतो तर मी तबला प्लेअर झालो असतो. गाणं जे फॅमिलीत होतं तसंच तबला प्लेअर झाला असतो. कारण मी जसं सांगितलं तसं माझी आई रेडिओ आर्टिस्ट होती. आमच्या घरामध्ये दर शनिवारी गाण्याची मैफिल असायची आणि तिथे सगळे दिग्गज कलाकार, साताऱ्यात कुठलाही गाण्यातला दिग्गज कलाकार, अगदी भीमसेन जोशींपासून सगळ्यांपासून सगळे आलेले कलाकार हे आमच्या घरी येऊन गेलेले आहेत. बर. मी 4 वर्षाचा असल्यापासून तबला वाजवायचो. ओके. मला तबला वाजवायला खालती उशी द्यायची आणि त्याच्यावरती बसून मी तबला वाजवायचो. रिनाऊंड तबला वादक आले ते हलीम जाफर खान साहेबांच्या सतारीच्या साथीला ते कायम ऑल ओव्हर वर्ल्ड फिरलेले आहेत. ते आले होते आणि त्यांनी माझा तबला ऐकल्यानंतर माझ्या आईला सांगितलं की या मुलाला माझ्याकडे पाठवा शिकायला. बर. ते मुंबईला होते तेव्हा. ओके. आणि मला माझ्याकडे हा पाठवा याला. मी 2 वर्षात जर याचं नाव नाही केलं तर मी तबला सोडतो. मी तबला सोडून देईन असं त्यांनी सांगितलं होतं. सदाशिवराव पवार त्यांचं नाव. ओके. पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. म्हणजे त्यावेळचे दिवस तसे नव्हते की तबल्यावरती करिअर असा विचार नव्हता. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे राहून शिक्षण घ्यायचं, म्हणजे त्याला गंडाबंद शिष्य म्हणायचे त्यावेळेला. ओके. ओके. गुरुकुल पद्धतीनुसार. तिथे शिकायचं तर तिथे त्यांची सगळी कामं करायची वगैरे पण ठीक आहे, पण खर्च पण करायला लागायचा आणि ती कॅपॅसिटी आमची नव्हती. त्यामुळं त्यावेळी मी तिकडे गेलो नाही. पण ते जर सगळं असतं किंवा काही वेगळं झालं असतं तर मी कदाचित तब्बलजी झालो असतो चांगला. आत्ता मी त्यात. पण काही असून दे, मला वाटते ह्याचं सुद्धा कोरिलेशन आहेच. तबल्यामध्ये पण रिदम आहे. तू तर डान्सर आहेस, तुला माहिती आहे डान्समध्ये पण रिदम आहे. आणि आपल्या ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये पण रिदम आहे. तुमच्या गारमेंट मधला रिदम जर साधला गेला नाही ना तर ते गारमेंट कधीही चांगलं होत नाही. आणि तो रिदम हेच कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा गाभा आहे असं मला तरी वाटतं. कुठे ना कुठेतरी रिलेशन डेफिनेटली आहे. पण थँक्यू सर, आज तुम्ही आल्याबद्दल. खूप भरपूर माहिती दिली आणि आता आय थिंक पुढेही लोकांसाठी तुम्ही डोअर्स ओपन केलेत की त्यांनी यावं, शिकावं,
आणि तुमच्याकडून ते नॉलेज घ्यावं आणि तुम्ही ते देत तर राहणारच आहात. हो, अमेझिंग. थँक्यू सर. थँक्यू. खूप ऑल द बेस्ट फॉर दिस फॉर यू. थँक्यू. ओके.